हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपल्याला आज पेपर पॅटर्नवरून एक साध्या लेसपासून छान अशी डिझाईन बनवायची आहे। कमीत कमी वेळेमध्ये त्याच्यासाठी मी हा पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने एका बाजूला मी कटिंग करून घेत आहे। पेपर पॅटर्नचे मी दोन भाग करून घेतले आणि पेपर पॅटर्न हा अस्तरवरती सिंगल अस्तरवरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। खालच्या या तिरकस भागाची मी अशा पद्धतीने पट्टीने सरळ रेष ओढून घेतली आणि अशा पद्धतीने मी पेपर ठेवून घेतला। पुढे आपल्याला 2 इंच इतकं अंतर ठेवून अस्तरची कटिंग करायची आहे आणि पेपर पॅटर्नवरून अस्तर अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे। पुढचा 2 इंचाचा भाग हा आपल्याला डिझाईनसाठी कटिंग करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने एका बाजूची कटिंग करून घेतली। नंतर मी दुसऱ्या बाजूला तशाच पद्धतीने पेपर पॅटर्नचे 2 भाग केलेले आहेत। तर दुसरा भाग आपण अशा पद्धतीने कॉपी करून आणि त्याची ही कटिंग करून घ्यायची आहे। अस्तरवरती सिंगल अस्तरवरती ठेवायचा आहे। तर त्याच्यानंतर मी दोघं भाग अशा पद्धतीने कटिंग करून घेतले। तर हे आपल्याला ब्लाउज पीसवरती आता ठेवून त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। आधी मी इथं 2 इंच भाग हा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, तर त्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेत आहे आणि त्याची कटिंग करून घेत आहे। तर मी त्याची कटिंग करून घेतली। नंतर मी अस्तर हा पेपर पेस्टिंगवरती ठेवून अशा पद्धतीने बरोबर ठेवून घेत आहे आणि पेपर पेस्टिंगवरती आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग येते। त्याच्यानंतर मी गळ्याचा जेवढा भाग असा कॉपी केलेला आहे, तर तिथं 1 इंचावर मी आतल्या बाजूला परत एक खूण करून घेत आहे आणि तेवढ्या भागाची मी कटिंग करून घेत आहे। तर अशा पद्धतीने मी पेपर पेस्टिंगवरती गळा हा आखून घेतलेला आहे। हा पेपर पेस्टिंग आपल्याला कशा पद्धतीने ठेवायचा आहे, तर मी ते इथं पुढे तुम्हाला सांगणारच आहे। तर आधी आपल्याला ब्लाउज पीसवरती आपण तयार केलेले अस्तरचे दोघंही भाग ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यांची कटिंग करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला ब्लाउज हा उलटा ठेवायचा आहे आणि उलट्या बाजूनी आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे। नंतर अस्तरवरती आपल्याला पेपर पेस्टिंग ठेवून घ्यायची आहे, म्हणजे नंतर आपण जेव्हा अस्तर शिलाई झाल्यानंतर आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक ब्लाउज पीस हा उलटा ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि मग पेपर पेस्टिंग ठेवून घ्यायची आहे आणि पिनाने बरोबर पॅक करून घ्यायची आहे आणि 1/2 इंच इतकं मार्जिन सोडत किंवा 1 पॉइंट इतकं मार्जिन सोडत गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। पेपर पेस्टिंग हा आपल्याला एकाच बाजूला ठेवायचा आहे, कारण इथं 2 बाजूंनी थोडा गोल आकार आहे। त्या आकाराला छान फिनिशिंग येण्यासाठी मी पेपर पेस्टिंग लावून घेतलेली आहे। तर जिथं गोल आकार आहे तिथं आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे गोल आकार हा बरोबर येऊ द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्रा या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला आपण जिथं 1/2 इंच इतकं मार्जिन सोडलेलं आहे तिथं बारीक बारीक कट मारून घ्यायचे आहेत। कट हे जास्त गोल आकार जिथं आहे त्या भागांना आपल्याला काळजीपूर्वक तिथं गोल आकार येण्यासाठी बरोबर कट मारून घ्यायचे। नंतर अस्तर अशा पद्धतीने पलटवून हाताने छान प्रेस करायचा आहे। जिथं गोल आकार आहे तिथंही छान हाताने बरोबर करून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने बरोबर अस्तर पलटवून घेतला आणि गळ्याच्या कडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करत असताना काळजीपूर्वक शिलाई करून घ्यायची आहे। इथं तुम्ही पाइपिंग सुद्धा करू शकता। रंगीत पाइपिंग केली तर खूप छान फिनिशिंग येणार आहे, किंवा साधी लेस सुद्धा लावू शकता। तर गोल आकार आहे तिथं मी हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। त्याच्यानंतर मी ब्लाउज हा उलटा करून घेत आहे आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी कडेकडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हाताने छान प्रेस करत मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे।
तर मी अशा पद्धतीने सर्व बाजूंनी शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली. नंतर दुसऱ्या बाजूला ब्लाऊज पीस उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि जिथं गळ्याचा सरळ भाग आहे तिथं आधी शिलाई करून घ्यायची, मग आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने अस्तर पलटवून घेत आहे आणि सर्व बाजूंनी बरोबर फिनिशिंग सोबत शिलाई करून घेत आहे. नंतर सर्व भागावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व भागाला शिलाई करून घेतली. मागच्या दोघही बाजूंना आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. तर मी दोघही बाजूंना टक्स मारून घेतले आणि नंतर आपल्याला दोघही भाग बरोबर हे जोडून घ्यायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने, तर जे 2 इंच अंतर आपण वाढवलेलं आहे ते बरोबर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि गोल आकारावर तेवढ्या जागेवर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतली आणि गळ्याला छान आकार तयार करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला इथं साधी लेस लावून घ्यायची आहे. तुम्हाला जर आधी पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग करू शकता किंवा पोटली बटन लावायचे असतील तर तुम्ही तेही लावू शकता. तर अशा पद्धतीने मी साध्या लेसपासून आणि एका पेपर पॅटर्नवरून तयार करून घेतलेली ही ब्लाऊजची अगदी साधी आणि सोपी डिझाईन आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स कर. तर मी अशा पद्धतीने एका साध्या लेसपासून डिझाईन तयार करून घेतली. तुम्हाला जर ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. नंतर आपल्याला इथं कमरपट्टी जोडून घ्यायची आहे आणि मग आपला ब्लाऊजचा फायनल लुक हा तयार झालेला आहे.